श्री स्वामी समर्थ. चला आज आपण ताकाची कढी बनवणार आहे आणि भात बनवणार आहे. तर त्याच्यासाठी ह्यात थोडं बेसन पीठ आणि ताक मिक्सरनं असं थोडं गिरकून घेतलेलं आहे. ह्यात लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. इथं फोडणीला कढीपत्ता घेतलेला आहे, मोहरी आहे, जिरे आहेत आणि हळद आहे. हो का, इथं हळद घेतलेली आहे. हो का, इथं पातेलं ठेवले फोडणीसाठी आणि त्यात 2 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तरी हो का, आता आपण ह्या जिरे टाकून घेऊया, थोडी मोहरी टाकून घेऊया, कढीपत्ता टाकून घेऊया. हो का, आता आपण हळद टाकून घेऊया, म्हणजे ते तळून निघेल तेलात चांगले. आणि हे सगळं सारण एकदम असं तळून घ्यायचं आहे. हो का, कसं तळायला लागेल असं एकदम. आता आपल्याला कढी बनवायची ना, त्याच्यामुळे चांगलं असं तळून घ्यायचं आहे. हो का, बघा कसं तळायला लागले आपलं. एकदा चांगलं तळलं ना खुसखुशीत, मग आपण आता ही बेसन आणि दही एकत्र मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकूया. आपण आता ही 2 माणसांपुरतीच कढी करणार आहे ना, म्हणून आपण थोडीच केलेली आहे आणि आपण ही भातासोबत खाणार आहे. लागलं तर चव्यानुसार मीठ थोडं टाकून घेणार आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, भात आणि कढी खूप सुंदर लागते खायला. तुम्ही पण असंच एकदा बनवून खात जावा. आणि माझी कढी आणि भात कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. फॉलो करा. बघा किती भारी वास यायला लागले, असे एकदम सुंदर वाटायला लागले, असं तोंडाला पाणी सुटल्यासारखं झाले. छान वास यायला लागलाय. आणि आंबट खाल्लेले शरीराला चांगलं असते आणि आंबटपणा शरीरात पाहिजे म्हणून मी ताकाची कढी बनवलेली आहे भातासोबत खायला. तुम्ही भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, किंवा असं जेवणासोबत तरी तुम्ही तोंडी लावायला कढी करून जरी पिली ना, तरी पण त्याची चव एकदम सुंदर आहे. तुम्ही नक्की माझ्या बहिणींनो करून असं जेवणासोबत खात जावा आणि मला कमेंट करून सांगा.